हाँ जरूर जरूर। हाँ आओ, हाँ चलो। अरे देवा, आता काय हवंय? नाही नाही, मला काही नको। आज संध्याकाळला काकूंना घेऊन आमच्या घरी यायचं। कशाला? अहो अथर्वचा वाढदिवस आहे ना, नक्की या। हा नाही पण लहान मुलांच्या वाढदिवसाला आम्हा मोठ्या माणसांचं काय काम आहे? काका, इथेच तर विचार चुकते तुमचा। आता वाढदिवसाच्या दिवशीच तर लहान यांना मोठ्यांच्या आशीर्वादाची गरज राहते। नक्की या आणि काकूंनाही घेऊन या। काय बेल वाजते पण फोन कोण उचलत नाहीये। मला वाटतं घरी कोणी नाहीये सर। काय? हो सर, एक मॅडम सकाळी तुमच्या बरोबर गेल्या आणि दुसऱ्या मॅडम आताच माझ्या समोर गेल्या, म्हणजे घरी कोणी नसावं। शा, माझ्याकडे भक्तीचाही नंबर नाहीये, शनया घरी पण आलेली नाहीये। कुठे गेली असेल? ऑफिसलाही उशीर होतोय। ऑफिस? झाली सगळी कामं। पटेल भाभी झाल्या, दामले नाना झाले, शर्मा झाल्या, बकुळा मावशी झाली, सोबत हे झाले, ते झाले, भक्ती मॅडम पण झाली, सगळं झालं। दादा बहिणीला फोन राहूनच गेला ना। हॅलो, कोण बोलून राहिलं? वहिनी, राधिका बोलून राहिली। ऐकायला येऊन राहिलं ना? हा, आज काय लक्षात आहे ना? असं काय करून राहिला तुम्ही? मी एकुलती एक नणंद आहे तुझी, माझ्या पोट्याचा वाढदिवस विसरून गेली तू? आता अथर्वचा वाढदिवस आहे आज। यायचंय संध्याकाळी, तुझ्याला पण घेऊन ये। हो तर जेवायला आहे ना, घरच्या घरीच करून राहिलो आम्ही। हो, आपलेच लोक आहेत, तुम्ही यायचं। फोन ठेवू का? हो। राम राम नाना जी। क्यों राम प्रसाद जी, कितना पानी डाला आज? अरे कहा नाना जी, रोज रोज आप वही सवाल पूछत। अरे हम दूध माँ मिलावट नहीं करत है। यार आज अपनी राधिका ताई आई नहीं क्या? आई थी ना, मगर चुपचाप से खड़ी थी, कुछ बोली ही नहीं। अच्छा, रोज देखो हमारे साथ कितनी बातें करती है, मगर आज कुछ बोला ही नहीं। हमका तो लगता है कोनो गड़बड़ है। आता हूँ नाना जी। राधिका, फोन वाजतोय। अथर्व बघ बरं कोणाचा आहे। हेलो, कौन बोलत आहे? मी अथर्व बोलतो आहे। नागपूरवाले आजोबा, खूप मतलब आणि पूल मी झाली। खूप झाले की केकच नाही कापला। कालन बाबा आलेच नाही ना घरी। अरे तू तुमच्या बाबाचा फोन आहे। काय गरज होती मी नाही आलो ते सांगायची? मूर्ख। हा, हॅलो बाबा। नाही, ते काल खूप महत्वाची मीटिंग होती म्हणून
नाही बाबा, तसं नाहीये. नाही, मी आय एम सॉरी. हो, मी तिलाही म्हटलंय सॉरी. नाही, खरंच. परत नाही होणार असं. हो. हो. का सांगितलं अथर्व त्यांना? माझा बोलू नका, नाही तर मी नागपूरवाला आटोबांना सांगेल. पाहिलंस कसा मुजोर झालाय ते? काय बोलला तो आता? अहो, तो लहान आहे ना अजून. आणि तो काय मुद्दाम बोलून राहिला का? त्याला तसं विचारलं असेल ना. अन खोटं थोडीच बोलून राहिला तो. नाही, बरोबर आहे. तुझीच फूस असेल त्याला, म्हणून तो माझ्याशी असं वागतोय. तूच सांगत असशील ना त्याला बाबांकडे चुगल्या करायला. अहो, अथर्व, जा स्कूलची बॅग भरून ठेव बरं. कायच्या काय बोलत राहिला तुम्ही? मी काहून असं करेन? उलट मीच सांगते त्याला मोठ्यांच्या आदराने वागायला, अदबीनं बोलायला. मी कसेही वागले ना तरी मी त्याला हेच सांगते की आपले बाबा खूप चांगले आहेत म्हणून. आणि तुम्ही म्हणून राहिलात की अगं पण तो कसा बोलला आता? तो जे काही बोलून राहिला ना ते सगळं तुमच्यामुळे. आज सगळेजण इथे 11 वाजेपर्यंत उभे होते तुमच्यासाठी. पण तुम्हाला तुमची मीटिंग महत्वाची होती अथर्वच्या वाढदिवसापेक्षा. नाही म्हणजे असेल बा महत्वाची, पण त्याला केक पण नाही कापायला मिळाला. काय करेल हा बिचारा? तुम्ही मला केक पण नाही दिला. तुम्ही काठी देणार होता ना. कार पाहिजे ना तुला? कार पाहिजे याला? हा. आओ. कार घ्यायची आहे ना? नाही, अजून घे. अजून महागात ती गाडी घे. आओ, पण तुम्हीच दिली. वेळ नाहीये माझ्याकडे. आई तू काय करते यार? अरे, ही लक्ष्मी राहते. हिचा अपमान करायचा नसते, हिची पूजा करायची असते. मग बाबाली पैसे का फेकले? अरे नाही रे, त्यांनी काही पैसे नाही फेकले. त्यांनी तुझ्या गाडीसाठी पैसे दिले. आज मला ते सोलायला याला. अरे, त्यांना वेळ नसतो ना. आपल्यासाठी पैसे मिळवायचेत ना त्यांना, म्हणून त्यांना खूप काम करावे लागते. समजे की नाही? समजा. क्या समझे? आपले बाबा खूप चांगले आहे. है की नाही बढिया? एकदम बढ़िया. मूवीला जाऊ. मूवीला? आता ऑफिस चालू आहे ना बच्चा? यांना फोन करून टाकते ना. पहिल्यांदाच जाऊन राहिलो ना यांना सोडून. त्यांना सांगून देते ना पिक्चरचं. मी आणि रेवती अथर्व नेहाला घेऊन बाहेर जाऊन राहिलो. अगं मग जा ना, मला काय फोन करतेस? चल ठेव आता, बाय. चला आता, नाही तर तिकीट्स नाही मिळणार आपल्याला. बर, ठीक आहे.